सर्वांना नमस्कार. जय नाथ. आता आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या 5 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 55 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण या ग्रंथावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण मागच्या पुष्पात बघितले की रामाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्यावर श्री दत्त भगवानांची पूजा केली व सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली. नंतर श्री दत्तात्रेयांनी रामाला उपदेश केला. हा उपदेश दत्त भार्गव संवाद किंवा त्रिपुरा रहस्य या नावाने प्रसिद्ध आहे. संक्षिप्तपणे आपण त्रिपुरा रहस्य काय आहे आपण बघू. त्रिपुर म्हणजे 3 नगरे. शरीराच्या आत जो राहतो तो ईश्वर म्हणजे पुरुष. हा पुरुष ज्या ठिकाणी राहतो ती 3 पुरं कशी आहेत तर महाराजांनी भावार्थाने असे म्हटले आहे की 3 पुरं म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण. म्हटलं तर शरीर आहे, त्यात 3 शरीरे म्हणजे 3 नगरी आहेत. त्या ठिकाणी आधी अभिमानाने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही ती स्थाने आहेत. अशी ही त्रिपुरा नावाची नगरीमध्ये रेणुका नावाची देवी राहते. ती स्वयंप्रकाशी आहे. तिचे कर्तृत्व म्हणजे ती जगत कर्तृत्व आदी आणि अकृतत्व आदी लक्षण आहे. ती हे गोपनीय तत्व आहे. हे रहस्य उपनिषदात सांगितले आहे. हे काही ठिकाणी कथा स्वरूपात तर काही ठिकाणी रूपकात्मक आहे. तंत्र मार्गात याला कुंडली असे म्हटले आहे. हे रहस्य उपनिषद ज्ञानेश्वरांनी अमृताभुवनात सांगितलेले आहेत. याचा अभ्यास जर कोणी केला तर त्याला मुक्ती मिळते, याला विशिष्ट ज्ञान प्राप्त होते, त्याला आनंद प्राप्त होतो. त्यासाठी एक श्रुती आहे असे आदरणीय बाबा महाराजांनी समजावून सांगितले. पुढे दत्तात्रय असे म्हणतात की तू माझा सखा आहेस, चिरंजीव हो. या ठिकाणी तू काही काळ राहा व नंतर लोकांच्या कल्याणासाठी पश्चिम सागराच्या तीरावर तपश्चर्या कर. तुझ्या ठिकाणी आज जे तेज मी ठेवले आहे ते पुन्हा दुसऱ्या अवतारात देईल. तोपर्यंत ब्रह्मतेजाने युक्त होऊन तू तपश्चर्या कर. सावर्णिक मन्वंतरामध्ये तू महर्षी होशील. नंतरच्या महाकल्पाच्या वेळी माझ्या सायुज्य गतीला तू प्राप्त होशील. अशा प्रकारे रामाला भगवान दत्तात्रय म्हणाले व राम सुद्धा स्वतःच्या आश्रमात जाऊन काय काळ राहिले. तीक्ष्ण धार असलेल्या पृथ्वीने ही पृथ्वी त्याने 21 वेळा एक क्षत्रिय केली. नंतर दुसऱ्या युगात सूर्यवंशातील त्यानेही पृथ्वी दुस्सह आणि दुस्सह तेज स्वीकारले. नंतर परशुरामाने तपश्चर्या केली. ही दत्तात्रयाची भक्ती लक्षात करण्यासाठी विष्णूचा अंश असलेला दत्तात्रयाचा सखा राम जगात विप्ररूप झाला. ती रेणुका साक्षात जगन्माता होय आणि महामुनी जमदग्नीच्या रूपाने साक्षात शंकरच अवतरले होते. पूर्वी ब्रह्मतेजाने ज्या 5 विभागात्मक सृष्टीची उत्पत्ती केली त्या सृष्टी साधनभूत परमेश्वराने दिलेल्या श्रुतींना तो विसरला. बराच काळ विचार करून तो स्वतःच्या त्या वेदांना जाणू शकला नाही. नंतर मातापुरी जाऊन रेणुका देवीची त्याने स्तुती केली. हे देवी, तू वेदमाता आहेस, गायत्री आणि सर्व वाङ्मयाची तू स्वामिनी आहेस. प्रसन्न हो, विसरलेल्या वेदांचे पूर्वीप्रमाणे माझ्या ठिकाणी प्रकाशन कर. रेणुका म्हणाली, तू श्री दत्तात्रयांकडे जाऊन विचार, ते सांगतील. हे ऐकून ब्रह्मदेव श्री दत्तात्रयांकडे जाऊन रेणुका देवीने सांगितलेले सर्व कथन करतात आले. तो म्हणाला, हे बुद्धी प्रकाशका, ते वर्ण मात्रा स्वयुक्त मला सांग. श्री दत्तात्रय म्हणाले, हे ब्रह्मदेवा, पंचभागात्मक विद्येने मोहून तू विसरला आहे, म्हणून रेणुकेला वेदांना तू जाणत नाही. वर्णासह परमेश्वरी असलेली ही रेणुका ब्रह्मरूपिणी आहे. ती एकमेव चैतन्य देवी जगाचे धारण करणारी आहे, दुसरी नाही. अद्वितीय परमेश्वरी असलेली ही रेणुका ब्रह्मरूपिणी असून तिचे ऊर, कंठ, शीर, जीवामूल, दात, नासिका, ओठ व तालू हे 8 पर्यायवाचक आहेत. तरी पण ती एक स्वरूप ओंकार रूप आहे. त्या देवीचे मनापासून स्मरण कर, तुला वेद प्राप्ती होईल. ब्रह्मदेव म्हणाला, आपण उत्तम सांगितले, तीच माझ्याकडून विसरल्या गेली. मी आता जाणतो आहे. अहंकार उपासनेने मी कल्याणकारी रेणुकेचे स्मरण करीन
असा त्यांचा संवाद चालू असताना रेणुकाही त्या ठिकाणी तिच्या मुखातून सांगू पांग सशीर्षक वेद प्रकट झाले. त्यावेळी ब्रह्मदेव संतुष्ट झाले. वेद मिळाल्याने प्रसन्न मुखकमल झालेल्या त्याने श्री दत्तात्रय आणि रेणुका यांचे स्तवन केले. ही भी धी श्री तूच श्रद्धा मेधा प्रज्ञा तूच असून एकमात्र आहे. हे वाङ्मय रूपे सर्व वेद तुझी अंगे आहेत. हे स्वर वर्ण स्वरूपे तू ओंकार स्वरूप आहे. हे एक वेळे तू प्रसन्न हो. तू माझ्या नेहमी सन्निध राहा. अशा प्रकारे स्तुती केलेली रेणुका ठीक आहे असे म्हणून अंतर्धान पावली. असे सामर्थ्य असलेली ती देवी राजाला तपश्चर्याचे फळ देण्यासाठी त्याची पुत्री झाली आणि रेणुका नावाने विश्वात प्रसिद्ध झाली. ती अद्यापही सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रयाच्या आश्रमाजवळ अमलकी गावात मातापुरामध्ये साक्षात वास्तव्य करून आहे. ज्या ठिकाणी रेणुका माता स्वतः स्नान करून सती गेली ते पवित्र मातृतीर्थ मानवाला दर्शनादी गोष्टींनी सद्गती देणारे आहे. अनुसूया आणि अत्रीचा आश्रम, त्यांचा पुत्र दत्तात्रयाचा आश्रम, श्री रेणुकेचा आश्रम आणि लक्ष्मी स्वरूप काळा आवळी वृक्ष पाहून त्या आश्रमाचे आवळीचे दर्शन घेतले असता पुनर्जन्म नाही. समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरात ही कृष्ण कमली ती भगवान विष्णूने येथे स्थापिली अशी पुराणात कथा आहे. पद्मतीर्थ, सर्वतीर्थ, मातृतीर्थ या तीन तीर्थाचा समुदाय सर्व लोकांना पावन करणारे, यासाठी त्वरित चालणारे दुसरे स्थान. पूर्वी स्वतःच्या सुंदर मुलीला पाहून सूर्य कामी झाला, त्यामुळे दूषित होऊन तो पुष्कळ उभी झाला. त्याने पद्मतीर्थ स्नान करून तो शुद्ध झाला. नरकात गेलेल्या पितरांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर पर्यटन करणारा आंध्रिक मातृतीर्थात स्नान करून नरकातून मुक्त झालेल्या पितरांना पाहता झाला. देवी रेणुकेला नमस्कार करून मातृतीर्थामध्ये जे लोक पिंडदान करतात त्यांचे पितृगण उद्धरून जातात आणि अक्षय लोकांची त्यांना प्राप्ती होते. तिसऱ्या आणि चौथ्या अष्टकाने उत्तम दत्त महात्म्य आणि दत्तात्रयाचा प्रिय शिष्य कार्तिकीय अर्जुन याचेही यश सांगितले आहे. ज्याप्रमाणे श्री दत्तात्रय त्याचप्रमाणे मुक्त झाल्या अर्जुनाचे स्मरण ताबडतोब अभिस्मित अपेक्षित फळ देते अशी प्रसिद्धी आहे. कार्तिवीर्यार्जुनो नाम बहुसर्वान तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. या मंत्राने आधी गेलेली किंवा नष्ट झालेली वस्तू प्राप्त होते. श्री दत्तात्रय गुणाचा चौथा अष्टकाचा 8वा अध्याय इथे समाप्त होतो. तो चौथा अष्टक इथे समाप्त होतो. त्याने बाबांनी हे अतिशय सुंदरपणे समजावून सांगितले व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूया त्रिशंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. मुक्तस्याप्यर्जुनस्यास्य स्मरणं सद्य एव हि ददात्य अभिषिक्तितं देवो यथा दत्तर तीर्थीश्वरा. म्हणजे मागल्या पुष्पात आपण असं बघितलं की स्वामी महाराजांनी आपल्या या चौथ्या अष्टकातल्या शेवटल्या म्हणजे 8व्या अध्यायात ज्या ठिकाणी कार्तिवीर्यार्जुनाची आणि परशुरामाची यांच्या कथेची समाप्ती केली त्यात शेवटल्या श्लोकात म्हणजे या चौथ्या अष्टकातल्या 8व्या अध्यायातल्या 50व्या श्लोकामध्ये स्वामी महाराजांनी एक प्रकारे कार्तिवीर्यार्जुनाचं वर्णन करताना किंबहुना जणू काही त्याची स्तुती करताना असं म्हटलं की ज्याप्रमाणे मुक्त झालेल्या अर्जुनाचे स्मरण म्हणजे कशाप्रमाणे ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती
हा इप्सित प्राप्ती करता भगवान दत्तात्रेयाचं स्मरण करतो. त्याचप्रमाणे या भगवान दत्तात्रेयांचा शिष्य हा जरी परमेश्वरानं म्हणजे प्रत्यक्ष परशुरामानं अवतार घेऊन परशुराम स्वरूपात अवतार घेऊन त्याच्याकडून हा मारला गेल्यामुळे जरी हा मुक्त झाला तरी सुद्धा हा आपल्या इष्ट देवता किंवा गुरु म्हणजे दत्तात्रेयाप्रमाणे अजूनही कणामुक्त आहे असं सांगतात ते. पण त्याचं सुद्धा जर स्मरण केलं तर माणसाचा एक अपेक्षित असं फलित प्राप्त होतं. आणि हे फल प्राप्त काय आहे तर गतन नष्टंच लभ्यते. जे एखादी वस्तू हरवली असेल सापडत नसेल तर ती वस्तू त्याला सापडते किंवा प्राप्त होते. आणि त्याच्यासाठी म्हणून महाराजांनी त्यांच्या भाष्यामध्ये परंपरेने थेट जुन्या पुराण ग्रंथातून चालत आलेला आणि ज्योतिष लोकांनी स्वीकार केलेला असा जो एक मंत्र आहे तो मंत्र मुद्दाम उद्धृत केला आपल्या या दत्तपुराणाच्या भाष्यामध्ये. आणि तो मंत्र असा आहे की कार्तिवीर्यार्जुन नाम राजा सहस्त्रबाहुवान तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टंच लभ्यते. आणि या मंत्राने आजही गेलेली किंवा नष्ट झालेली वस्तू प्राप्त होत असते. तसंच फक्त ज्याला कार्तिवीर्यार्जुनाय नमः हा जो मंत्र आहे याला जर का संपुटीत अशा पद्धतीने पाठ केला, संपुटीत याचा अर्थ असा आहे की त्याला बीज मंत्र हे आधी लावतात आणि मग हा मंत्र मध्ये घेतात. मला मंत्रात सुद्धा पुढे आपल्याला असं लक्षात येईल की दत्तात्रेय उपनिषदामध्ये वगैरे अशा पद्धतीने मला मंत्र सांगितलेले आहेत. ज्यात राम दत्तात्रेयाय नमः असा एक मंत्र फक्त आहे. त्या दत्तात्रेयाय नमः हा नाम मंत्र आहे, त्याला द्राम हे बीज लावलेलं आहे. मग औम ओम क्रोम अशा पद्धतीने बीज मंत्र आहेत. आपण सप्तशती दुर्गा सप्तशती जेव्हा आपण बघतो तेव्हा काही लोक जेव्हा संपुटीत पाठ करतात तेव्हा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे अशी सुद्धा काही ठिकाणी जारण मरण वगैरे जे तंत्र आहे त्या पद्धतीने लोक बरीच वेळा अशा पद्धतीने संपुटचा पाठ किंवा बीज मंत्राचं त्याला संपुट लावतात. आजच्या तरुण लोकांच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या मंत्राच्या आधी किंवा नंतर एखादा बीज मंत्र लावायचा असेल त्याला सफिक्स किंवा प्रिफिक्स हे जे इंग्लिशमध्ये लोकांना कळतं त्या पद्धतीने महाराजांनी एक गोष्टीचा आणखीन या ठिकाणी दत्तपुराणात उल्लेख केला आणि ते म्हणतात की ओम क्रोम क्रीम क्लीम भ्रूम आम द्वीम क्रोम हुम फट कार्तिवीर्यार्जुनाय नमः हा मंत्र आहे. या पद्धतीने जप करायचा. आणि या जपाचा विनियोग काय आहे तो श्री दत्त ऋषी कार्तिवीर्यार्जुनो देवता विराट छंदा असा याचा विनियोग म्हटला आहे. इष्ट कार्यार्थ जपे विनियोगा असं बरेच वेळा आपण असं म्हणतो. तर अशा पद्धतीने या कार्तिवीर्याचं अतिशय आगळेवेगळं अद्भुत चरित्र आपण बघितलं. आणि मागल्या पुष्पात आपण आता या पुष्पापासून आपण भगवान दत्तात्रेयाचा आणखीन एक शिष्य आणि तितकीच त्याची
पुराण साहित्यात प्रसिद्ध असलेली माता म्हणजे अलर्क आणि मदालसा यांचा चरित्राचा आता आपण आढावा घेणार आहोत, त्याचं अवलोकन करणार आहोत. महाराजांची जी पद्धत आहे, काही वेळा जेव्हा एखाद्या नवीन विषयाची किंवा नवीन अध्यायाची ते सुरुवात करतात, तेव्हा ते भगवान दत्तात्रेयाच्या एक वेगळ्या पद्धतीने स्तुतीने सुरुवात करतात. त्या पद्धतीने महाराजांनी या 5व्या अष्टकाची सुरुवात जी आहे, त्याच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात, त्या पहिल्या श्लोकाची सुरुवात ही दत्तात्रेयाच्या स्तुतीने केलेली आहे. ती स्तुती कशी आहे, तर महाराज असं म्हणतात, हरिः ओम तुषे नराकृतिम अपि श्री गुरुं तन्निराकृतिम साकारम अपि यो भक्तम निराकारम करत्युत. म्हणजे मानवाचा आकार असूनही नराकृती कृत्रिम अपि माणसाचा आकार असून सुद्धा श्री गुरु तन्निराकृतिम म्हणजे श्री गुरु हे निराकार अशा आकृतीचे आहे. थोडक्यात काय, दिसायला माणसासारखे दिसतात, पण श्री गुरु हे प्रत्यक्षात निराकार आहे. असंच हे श्री गुरु आहे दत्तात्रेय, यांचं विशेष काय आहे, साकार साकार अपि यो भक्तम निराकार करोत्युत. यांचं वैशिष्ट्य काय आहे की हा जेव्हा गुरु प्रसन्न होतो भगवान दत्तात्रेय आपल्या भक्तावरती, तेव्हा तो भक्त सुद्धा दिसायला साकार असला आणि अभिमानी असला, साकार अशा पद्धतीने अभिमान भक्त असला, त्याला सुद्धा निराकार आणि निराभिमानी असं करून टाकतो. निराकारम करोत्युत साकारम अपि यो भक्तम, तो भक्त जरी साकार असेल. म्हणजे आपण बरेच वेळा संतांनी असं म्हटलंय की तो इतरांसारिखा जरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानबिंब. तो माणसासारखा वाटतो, पण माणसांच्या ज्या काही वृत्ती असतील, त्याचे कार्य असेल, त्याचे आचार व्यवहार असेल, त्याच्यात तो बंधनात नसतो. म्हणजे माणसासारखा नाही आहे, पण माणसासारखा दिसतो, पण माणसात नाही आहे. म्हणजे कसा आहे तो मुक्तची स्वभाव आहे. आणि तो मुक्त कसा आहे, जैसे जळा माझी न बुडे भानवी, म्हणजे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब तर दिसतं, पण प्रत्यक्षामध्ये सूर्य हा पाण्याचा आहे का, नाही आहे. म्हणजे सूर्याला काही पाण्याचा स्पर्श झाला नाहीये, सूर्य हा पाण्यामध्ये प्रतिबिंबासारखा दिसतो. तसाच हा जो कोणी आहे मुक्त झालेला, हा मानव देहामध्ये जणू काही निराकार अशा अवस्थेत असून प्रतिबिंब जसं पाण्यात सूर्याचं दिसतं त्या पद्धतीने राहतो. आणि तो इतरांसारखा जरी आवडे, तो इतरांसारखे जरी आचार व्यवहार करत असला तरी तो मुक्तची स्वभावे, तो मुक्तच असतो. हे जसं माऊलींनी किंवा संतांनी म्हटलं, किंबहुना तुकाराम महाराजांनी जेव्हा असं म्हटलं की जाणोनी नेणता करो ठेवी मज, जेवी जळा आत पद्मपत्र. म्हणजे पाण्यामध्ये त्या प्रकारे कमळाचं पान फूल असतं आणि त्या कमळाच्या फुला कमळाचं पान असतं. त्याचं विशेष काय आहे, पाण्यात असून सुद्धा
त्या पानावरती पाण्याचा थेंब टिकत नाही. पाण्यात असून सुद्धा, म्हणजे हे कमळाचं पान हे कोरडं असतं पाण्यात राहून. त्याप्रमाणे तुकाराम महाराज असं म्हणतात की या सगळ्या जाणीव नेणीव आचार व्यवहार या प्रापंचिक जे काही आम्ही जेव्हा या सगळ्या पृथ्वी भूतलावरती समाजात राहताना, कुटुंबात राहताना, कौटुंबिक सगळ्या या सामाजिक वातावरण राहताना जे काही आचार व्यवहार असतात, त्यात वावरताना सुद्धा मला त्या कमळातल्या पाण्यासारखा या कुठल्याही गोष्टीचा विचार विकार आहार विहार जे काही आहे याचा मला संसर्गच होऊ देऊ नका, मला स्पर्शच होऊ देऊ नका, असं तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली आहे. तर या ठिकाणी महाराजांनी पहिल्या श्लोकामध्ये स्तुती करताना दत्तात्रेयाची असं सांगितलं की हा भगवान दत्तात्रेय असाच आहे. हा मनुष्याच्या देहामध्ये देहाकार असा मानवाकार आहे, प्रत्यक्ष हा स्वतःच निराकार आहे. पण याचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे, हा जेव्हा भक्तावर कृपा करतो, प्रसन्न करतो, किंवा भक्ताला सुद्धा आपल्यासारखा मानव देहात असून सुद्धा तो निराकार मुक्त असं करून ठेवतो. आपणासारखे करती तात्काळ, आपल्यासारखाच करून टाकतो. म्हणून चिदानंद वृत्तीमध्ये एका ठिकाणी वर्णन करताना चिदानंद असं म्हणतात, नित्यावधूतम नित्यमत्तावधूतम चिदानंद रूपम अहम वासुदेवम चिदानंद रूपम अहम वासुदेव, असं चिदानंद वर्णन करतात एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेल्यानंतर. पुढे महाराजांनी जेव्हा कथा सांगायला सुरुवात केली तेव्हा महाराज असं म्हणतात किंवा वर्णन करतात, सोमवंशो महावीर्य पुरासित शत्रु जित द्युमान ऋतुध्वजाख्यतस्तत्र पुत्रा सर्व विद्या विशारदा. म्हणजे पूर्वी सोमवंशो महावीर्य, सोमवंशात महावीर्य म्हणजे महापराक्रमी अशा पुरासित पूर्वी होता, अत्यंत तेजस्वी असा शत्रुजित नावाचा एक राजा होऊन गेला. पुरासित शत्रुजित भूमानु, आणि त्याला एक पुत्र होता. तो पुत्र काय, तो त्याला ऋतुध्वजाख्य तत्र पुत्रा, ऋतुध्वज नावाचा त्याचा एक मुलगा पुत्र असा होता. आणि हा कसा होता, सर्व विद्या विशारदा, त्याला सर्व विद्या पारंगत असा हा त्याचा मुलगा होता या शत्रुजिताकडे. एकदा या शत्रुजिताकडे गालव मुनींचं आगमन झालं. म्हणजे काय, ते मुनी असं म्हणतात, गालवो भेत्या तम प्राह दैत्येनो उपद्रवतो भवम तदेवा अश्वो पट दिव्यो व्योमनो वाकचा शरीरिणीम. म्हणजे त्या गालव ऋषी त्याला असं म्हटलं त्या शत्रुजिताला की मला गालवो भेत्य, मला एक दैत्य त्रास देतो आहे, दैत्यनो उपद्रव होतो भवा, मला एक दैत्याचा खूप उपद्रव होतो आहे. आणि त्याच वेळेस काय झालं, तदेवा अश्वोपदिव्यो, एक दिव्य असा अश्व म्हणजे घोडा आकाशाचा पडला, व्योमो वाक त्या शरीरिणी, प्रत्यक्ष पडला आणि आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली, तर आरुर्यतु ऋतुध्वजो ते दुःख हरतेत्यपि नृप पुत्र देयनी नाशाय तप्तस्यामितस्तपस्सुखात. ही आकाशवाणी अशी झाली
या घोड्यावरती हा जो आकाशातनं प्रत्यक्ष पडलेला जो घोडा आहे, या घोड्यावर आरूढ होऊन हा ऋतुध्वज तुझं दुःख दूर करी. तर आकाशवाणी झाली, घोडा आहे ऋतुध्वज, हा आहे तिथे मुलगा. आणि हे सगळं घडलं त्या गालव मुनीच्या समोर. तेव्हा गालव मुनीने म्हटलं की राजा, आता तुझ्या शत्रूंच्या नाशासाठी तू जो दैत्य आहे त्याचा नाश करण्यासाठी मला तुझा पुत्र हा ऋतुध्वज आहे तो मला दे. आणि मग शत्रूचा नाश झाला की मग मी सुखानं तपश्चर्या करेन आणि मग तुला सुद्धा मला माझी सेवा केल्याचे जे फल आहे ते तुलाही प्राप्त होईल. मग राजाने सुद्धा तथेत्यवात सुतम राजा हृष्टस्तस्मै सगालवाः दत्ता अश्वम स्वाश्रमम प्राप स्वहतेन बलीयसा. ठीक आहे, राजाने असं म्हणून राजाने प्रसन्न होऊन हृष्टम तस्मै सगालवाः म्हणून त्या गालव मुनीला तथेत्यदा सुतम स्वतःचा मुलगा तेव्हाचा मुलगा आणि तो घोडा दत्तास्तम त्या गालवा दत्ता अश्वम तो अश्व आणि मुलगा दोन्हीच्या गालवाला दिला. आणि मग त्या बलवान अशा घोड्यावर आरूढ झालेल्या ऋतुध्वजासह गालव स्वाश्रमम प्राप सहतेन बलीयसा. तो गालव मुनी त्यांच्याबरोबर स्वतःच्या आश्रमात आला. पुढे काय झालं, तत्रिक वागतो दैत्या क्रोड रूपम ऋतुध्वजा दैत्यम ज्ञात्वा रुरो अश्वम धृतास्त्रम सर्वतो गतिम. त्या आश्रमाच्या जवळ एकदा वराहाचं रूप घेऊन एक दैत्य आला. तत्रे एकदा आगतो दैत्या. कसं आहे, क्रोड रूप म्हणजे वराहाचं रूप घेऊन. मग हा ऋतुध्वज दैत्यम ज्ञात्वा म्हणजे त्या दैत्याला जाणून हा ऋतुध्वज शुरुहाश्च धृताश्च सर्वतो गती म्हणजे एकदम तीव्र गतीने शस्त्र सज्ज होऊन त्या सर्व संचारी अशा घोड्यावर तो आरूढ झाला. आणि जघानद्येन अर्धेंदुबाणेन विद्धो दुद्रावसो असुरा राजा समन्गता धीरम दैत्यम पातालमा विशत. म्हणजे अर्धचंद्राकार असं बाण मारल्यानं जगान अर्धेंदू बाणे विद्ध हो घायाळ झालेला तो दैत्य पळून गेला. रुद्राचसो असुरा आणि त्याच्या मागे राजा त्या दैत्याच्या मागे लागला. तेव्हा भीतीने तो दैत्य कुठे गेला तर पाताळात शिरला. त्या दैत्याच्या मागे तमन्नेत्य ददर्शार्धो दिव्ये धामने कलाम स्त्रियम राजा अपिसा तमालोक्य शिरोधामान जसारुहत. त्या दैत्याच्या मागे लागून पाताळात राजाने प्रकाशमान घरात दिव्ये धामने एक कला स्त्रियम त्या घरात एका एकट्या स्त्रीला असं पाहिलं. आणि ती सुद्धा तमालोक्य शिरोधामा संजा हा रुहत. आणि त्याला पाहून ती सुद्धा गणपतीने जणू चंद्रशाला म्हणजे असं माडीवरती अशी ती चढून राहिली, उभी राहिली. मग सोप्य नेत्यवधून तन्वी प्रेक्षम मंच स्थिता शुभाम तारुण्यादितो रसकाम भवत काम विवला. म्हणजे त्या प्रसादाच्या सज्जात उभे राहिलेल्या
त्या अवघडलेल्या स्त्रीला पाहून तो राजा सुद्धा जणू काही काम विवला, काम पीडित त्याच्या मनामध्ये एक आसक्ती निर्माण झाली. आणि ती स्त्री पपात मूर्छिता सापि नृदेवं वीक्ष सुंदरम सामुच्च चिंतक मग्नी मनी श्वासान सख्या आश्वस्तान रूपेण च. आणि त्या सुंदर अशा राजपुत्राला राजाला पाहून ती स्त्री सुद्धा मूर्छित झाली. तेव्हा सखी आणि राजानं समजूत घातलेली ती अशी स्त्री, ती काय झालं, ती तीक्ष्ण निश्वास टाकू लागली. जणू काय आपण म्हणतो मोठ्या मोठ्याने तिला दम लागला, श्वासोश्वास करू लागला. तेव्हा तत्संज्ञया सखी प्राहम विस्मितं तम निरूपं त्वमित मोह हेतु दर्शनाते स्मरक्षोहाभि मूर्छिता. तेव्हा ती तिची अवस्था पाहून चकित झालेल्या राजाची सखी असं म्हणाली, सखी प्राह विस्मितं तम निरूपं त्वमित. तेव्हा ती सखी जी तिची मैत्रीण ती राजाला असं म्हणाली की राजा, तूच हिच्या मोहाला कारणे अवस्थेला. मोह हेतू दर्शनाते स्मरक्षोभा धिमूर्छिता. तुझ्या दर्शनाने जणू काही तिच्या ठिकाणी ही कामबाधा मदनबाधा ही वाढली आणि ती मूर्छित झाली आहे. मग ती सखी जी आहे ती त्या स्त्रीचं वर्णन करताना असं म्हणते, मदालसा भिलाम विश्वा वसु गंधर्व पुत्रसो पाताल केतु दैत्येन बलान माया विनाहृता. ही विश्वावसु गंधर्वाची कन्या असून विश्वावसुर गंधर्व पुत्रसो. विश्वावसु या गंधर्वाची मुलगी असून हिचं नाव मदालसा भिदाम. हिचं नाव मदालसा असं आहे. आणि पातालकेतू दैत्येनं, पातालकेतू नावाच्या दैत्यानं हिचं बलान माया विता हृता, म्हणजे हृता म्हणजे हरता, मायावी पातालकेतू नाव या दैत्याने हिचं हरण केलं आहे. आणि काय काय आहे पुढे, सोम मेष स्त्रियोधस्या हटा दुधा हैष्यती नाहोर्वरस्व चार्वंग्या श्रुत्या शूद्र इवा अधमाहा. तो दैत्य हिची इच्छा करतो आहे हिची, आणि त्रयोदशीला तो बळे तिच्याशी लग्न करणार आहे. नाहम वर चार्वंग्या असं तो तिच्याशी लग्न करणार आहे. आणि ही सखी असं म्हणतील, नाहोर वरस्व चार्वंग्या श्रुत्या शूद्र इवा अधमाहा. श्रुत्या म्हणजे वेदवचनानुसार हा शूद्र म्हणजे पतित असा हा मायावी दैत्य, या सुंदरीला हा अधम असा वर, नाहो वराहा, हा वर योग्य नाही. तेव्हा ती सखी पुढं वर्णन करताना म्हणते, गते मी कामधू दिग्मा आत्मना शोध्यता जगौ मेयम कुरु नरो दैत्यम शो भेद सयती सते पतीही. तेव्हा ही जणू काही आत्महत्या करायला उद्युक्त झाली असताना तिला कामधेनू जी आहे त्या ठिकाणी तिने हिला असं म्हटलं की असं करू नको, मैवम न कुरु नरो दैत्यशो भेदशती. उद्या जो माणूस या दैत्याला नष्ट करीत सते पतीही, तो तुझा पती होईल, तो तुला पती म्हणून बरे योग्य होईल. आणि हे का ती असं म्हणतील, अशा प्रकारे कामधेनून जे सांगितलं म्हणून तथे वाद्या असुरो विद्धा
केनापि स्वदरी गताः अनुवागतो भवान मन्ये देवस्तद्वो त्वमित. त्यानुसार कोणीतरी घायाळ केलेला तो दैत्य, हा जो आहे दैत्य पाताळकेतू, त्याला कुणीतरी घायाळ केला आणि तो दैत्य जल्दीत गेला आणि त्याला तुम्ही मारलं. म्हणून आपण तुम्ही देवच आहात असं मी सांगते. आणि म्हणून जणू काही वेगळ्या शब्दात सांगायचं तर तिचा वेदना दूर करणारे तुम्हीच आहात. म्हणजे तुम्हीच तिचे पती व्हायला योग्य आहात असं तिला सांगायचं. आणि मग ही स्वतःचा परिचय देताना सखी असं म्हणते, कुंडलाख्या सखी तस्या अहमख्या अखिलम मया निवेदितम वयस्वा अद्य सख्या शोक मया पुर. मी कुंडला नावाची हिची मैत्रीण असून मी सर्व काही आपल्याला सांगितलं आहे. आता आपण दया करा आणि या सखीचा शोक दूर करा. निवेदितम दयस्वा अद्य सख्याः शोकम मघा मपां कुरु. शोकम अपां कुरु म्हणजे इथे शोक आता दूर करा. तेव्हा राजा काय म्हणतो हा, राजोवाच न देवो अहम सोमवंश मृतध्वजा विद्यम हंतुमिह प्राप्तो गालवध्या न अज्ञया असुरम. तेव्हा राजा असं म्हणाला, मी देव नाही आहे. राजोवाचम न देवो अहम, मी सोमवंशात उत्पन्न झालेला ऋतध्वजा असा मी आहे. माझं नाव आहे सोमवंश ऋतध्वजा. आणि गालव ऋषींच्या आज्ञेनं या विद्धम हंतुमिह प्राप्तो, या हा जो आहे दैत्य याला ठार करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि मग मात्र हा असा विचार करतो आहे, परिणेया वधू राजा द्विजदेवास्तिदम निधौ तस्मात् दुध्वा अनादस्या दोषो मे आद्य भवे नकीम. म्हणजे परिणेया वधू राजा, देव ब्राह्मण आणि अग्नी यांच्या समक्ष राजाने हिच्याशी लग्न करणं योग्य आहे. तरी हिच्याशी लग्न केल्याने मला दोष लागणार नाही असा हा राजा मनात विचार करतो. आता इथे प्रश्न असा आहे की अग्नी आणि देव तर ठीक, ब्राह्मण कुठून आणणार. मग कुंडलोचे कुलम गुरुम ध्याने नैवान नयाम्यहम इत्युक्त्वा सा गुरुम दद्धो सोप्याप्त ससमित सुकुशाः. तेव्हा ती कुंडला असं म्हणाली की कुलगुरूंना मी ध्यानानच येथे आणते. आणि असं बोलून तिने गुरुचं ध्यान केलं आणि तोही गुरु म्हणजे तेही गुरु समिधा दरबारसह तिथे आले. सा गुरुम दद्धो सो अप्याप समित कुशाहा, समिधा दरबार घेऊन आले. आणि मग ज्ञात्वा सर्व योजकाग्नी प्रज्वाल्यस्व यथाविधी कृत्वा विवाह संस्कार जगाम तपसे पुन्हा. म्हणजे सर्व काही जाणून त्या गुरुजींनी सगळं काही समजून योजक नावाचा अग्नी प्रज्वलित करून जो विवाहाच्या वेळेस जेव्हा सप्तपदी वगैरे करतो त्याच्या जो विवाह होम असतो, लाजा होम वगैरे, त्या होमाचा जो अग्नी आहे त्याला योजकाग्नी असं म्हणतात. या हे मुद्दाम शब्द या ठिकाणी योजकाग्नी महाराजांनी इथे उद्धृत केलेला आहे. तेव्हा महाराज असं म्हणतात की त्या कुलगुरूंनी योजक नावाचा अग्नी प्रज्वलित करून आणि कृत्वा विवाह संस्कारम अशा पद्धतीने उत्तम पद्धतीने त्या कुलगुरूंनी विवाह संस्कार केला. आणि जगाम तपसे पुन्हा, आणि ते पुन्हा त्यांच्या तपश्चर्या निघून गेले गुरु. आणि मग
कुंडलाप्यश्यो दत्त्वा तपसे गात्स सूर्यया आरुद्रयाश्चम ययो राजा योद्धुमाप तदासुर. म्हणजे कुंडला सुद्धा आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी ते निघून गेले. तपसे गात्स सूर्य या कुंडला आपल्या शिशो दत्वा, तिने सुद्धा आशीर्वाद देऊन ती निघून गेली. आणि मग हा जो राजा जेव्हा आरुद्र याश्वयो राजा हा जेव्हा आपल्या अश्वावर बसून या पत्नीला घेऊन जेव्हा राजा निघाला, तेव्हा योद्धुम आपत्तदासुर, तेव्हा लढण्यासाठी तो दैत्य तिथे आला. ससैन्यं तत्क्षणात दत्त्वा विज्ञापमुने नृपाः राष्ट्रमेत सभार्यस्तस्तुल पितरे शशंस सहा. तेव्हा त्या सैन्यासह त्या दैत्याला क्षणात जणू काही नष्ट करून गालो मुनीला सर्व काही कथन करून पत्नी बरोबर स्वतःच्या राज्यात येऊन हा राजा ऋतध्वज परत आला. आणि त्यानं आपल्या वडिलांना म्हणजे राजाला सर्व काही जे काही जे घडलेलं ते सांगितलं. तेव्हा सप्रेष्य जैनम पुत्रम स्नुषांच सर्व धूपमाम नामना कुवलयाश्वेती प्रतिष्ठाम करोन मुदा. तेव्हा त्या आपल्या विजयी पुत्राला सप्रेष्य जैनम पुत्र, जय ज्याने करून आणलेला आहे, जय मिळून आलेल्या त्या विजयीच्या पुत्राला स्नुषांच आणि सर्व सर्व अधूपमाम, जणू काही स्वर्ग सुंदरी अशा आपल्याला स्नुषामध्ये सुनेला पाहून शत्रुजितानं त्याचं नामना कुवलया अश्वेती प्रतिष्ठाम करून मुदाहा, त्याचं कुवलवयाश्व हे असं नामकरण जणू काही त्या आपल्या मुलाचं त्यांनी आनंदाने ठेवलं. म्हणजे आता पुढे हा जो ऋतुध्वज जो आहे हा कुवलयाश्च या नावाने ओळखू लागला. पुढे महाराजांनी वर्णन करताना म्हटलं, मदलसा निशंभेजे तम पतिम पतिदेवता प्रेमाग्नो नाश्रयम चाती तयाश्वका चक्रांग वत्सदाहा. म्हणजे पतिव्रता मदलसा ही नेहमी पतीच्या सेवेमध्ये अशी रत असे. मदलसा अनिशम भेजे तम पतिम पतिदेवता, पतीला जणू काही देवता अशा पद्धतीचं सेवा करायची. आणि त्या दोघांचं प्रेमाम अन्योन्य आश्रयम चासित चा आसित तया चक्रांग वत्सदा, चक्रवाक पक्षी जसा असतो त्या पद्धतीचं एकमेकांवर त्यांचं अत्यंत प्रगाढ असं प्रेम होतं. माता हा कुवलयाश्व म्हणजे ऋतुध्वज राजा. ऋतुध्वज कदाचित तू मृगयार्थ गतो वनम भ्राता स्व तस्य दैत्यस्व त्यालोकी तू ददर्शतम. म्हणजे आता हा जो राजा आहे आता कोण, तर ऋतुध्वज विवाहानंतर हा व्यवस्थितपणे ते राज्य करतो आहे. आणि हा शिकारीसाठी मधनातनं शिकारी जेव्हा जातो तेव्हा केव्हा तरी ऋतुध्वज कदाचित तू मृगयार्थ गतो वनम, मृगयेसाठी म्हणजे शिकारीसाठी हा वनात गेला. आणि भ्राता तस्य दैत्यस्व म्हणजे त्या पाताळ केतूच्या भावानं, भ्राता भावानं तस्य दैत्यस्व तालकेतू ददर्शतम, त्यांनी त्या ऋतुध्वजाला पाहिलं. आणि मग पुढे काय झालं तर मायया संचयामेन म अग्रजा निर्ण्य हेतवे इत्युक्त्वा स मुनिर्भूत्वा मायया कल्पयद्वरम. ज्या स्वतःच्या ज्येष्ठ बंधूच्या
जणू काही ऋणातून मुक्त होण्यासाठी. म्हणजे अग्रजा ऋण हेतये, मोठ्या बंधूचा जणू काही ऋणातून मुक्त होण्यासाठी अग्रजा मोठ्या भावाच्या तो सांगतो मायया वंचया वंचया मेन, मी आता मायेने याला फसवीन म्हणून आसुरी मायेने जणू काही याला फसवण्यासाठी म्हणून तो स्वतः काय झाला, इत्युक्त असं मुनीर भूतवा, तो स्वतः ऋषीचं त्यांनी स्वरूप घेतलं आणि त्यांनी मायेनेच एक उपवन निर्माण केलं. मुनीर भूतवा मायया मा अकल्पयन अध्वनम वनम, एक उपवन त्यांनी मायेने निर्माण केलं. मत्वा तपोवनम राजा दैवात्र दैत्यतम खलम ननामाद अज्ञात तन्मायो मत्वा शांत मुनीम तवा. जे राजा दैवयोगाने त्या वनात आला, मत्वा तपोवनम राजा, आणि त्याची माया न जाणल्यामुळे, या खलाची माया न जाणल्यामुळे त्यालाच त्यांनी ऋषी असं समजून तनाम अज्ञात तन्मायो, त्याच्या मायेमुळे जणू काही त्याला कळलं नाही. शांत मुनीम तदा, त्या दुष्टाला त्या राजाने नमस्कार केला. नंतर स्वप्राह स्वस्तिते राजान नरब्धोयम मया कर्तुः दक्षिणार्थम धनम नास्ति कंठभूषा प्रदेहि मे. तो मुनिराज असं म्हणाला, राजा तुझं कल्याण असो. स्वप्राह स्वस्ती, पुढे ते तो म्हणतो राजांना ना अरब्धोयम मया कृतु, राजा मी हा यज्ञ सुरू केलेला आहे. मया कर्तु म्हणजे मी करतो म्हणजे यज्ञ, मी हा आरंभ केला आहे या यज्ञाला. पण दक्षिणार्थम धनम नास्ति, पण माझ्याकडे दक्षिणा देण्यासाठी धन नाही. म्हणून काय तर कंठभूषाम प्रदेहि मे, म्हणून तुझ्या जवळ असलेला जो गळ्यातील जो अलंकार आहे, कंठी गळ्याचा जो अलंकार आहे तो मला दे. आता तथे तुक्त्वा आप्यदाद राजा कंठभूषा प्रगृह्यस रूपम प्राहम क्षणम तिष्ठम न त्वेषम जलयम क्षणात. ठीक आहे म्हणून राजाने त्याला ते कंठाभरण म्हणजे गळ्यात घातलेलं जो कंठी त्याला दिलं, आणि ते घेऊन तो दुष्ट राजाला असं तो म्हणतो तू क्षणभर थांब, रूपम प्राहम क्षणम तिष्ठ, अगदी थोड्या वेळ तू थांब. नत्वेशम जलपम क्षणात, मी वरुणाला नमस्कार करून ताबडतोब येतो आणि मग तुला वर दे. आगत्यम पश्चात द्वरदो भविष्यते तथे स उक्त्वा तस्यो नृपोय दैत्यो मुनिवेशुम पुरम जयो. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी वरुणाला नमस्कार करतो, तू ताबडतोब येतो आणि मग तुला वर येतो. तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे. आणि हा इकडे उक्त्वा तस्यो नृपो, असं त्या राजाला सांगून हा जो दैत्य, हा मुनीचं रूप घेतलेला दैत्य हा कुठे गेला, मुनिवेशी पुरम गेलो, या राजाच्या राजधानीला गेला. आणि त्यांनी काय केलं, पितृमदारसा याश्च हा हा कृताग्रतो वदत ऋतुध्वजो हतो दैत्यम म्रियमाणो ददाविदम वनस्थैर्याग्निसंयोग कृत आश्वासनंती माम कंठम भूषां गृहाणेती त्यक्त्वा यागास्त्व आश्रमम द्रुतम. म्हणजे तिथे ती मदारसा आणि हा जो या राजाचे वडील पितृ
मदारसा याच्या दोघांसमोर आक्रोश करत हा म्हणाला, हा हा कृता अगर तो गजत म्हणाला, या दैत्याने ऋतुध्वजाला मारलं. ऋतुध्वजो हतो दैत्ये म्रियमाणो गदाविदम. आणि त्यांनी मरताना मला हे कंठाविरण दिलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं, वनस्यैर अग्निसंयोगा कृत आश्वासनातिमाम. वनात जे राहणारे लोक होते त्यांनीच त्याच्यावर अग्निसंस्कार केला, आणि म्हणून त्या राजाची खुण म्हणून हा जो कंठाभरण आहे, हा कंठा जो आहे, कंठभूषां गृहाणेती, असं त्यांनी त्याची आठवण म्हणून हा त्याचा स्वीकार तुम्ही करा, असं बोलून तो दुष्ट गृहाणेती त्यक्त्वा मा आश्रमम द्रुतम. असं तो दुष्ट म्हणे स्वतःच्या आश्रमाला मी जातो म्हणून निघून आला. आता हा राजा काय म्हणतो, स्वनिरूपम प्रणयात प्राह कृतार्थोयं त्वया कृत इत्युक्तम नमस्कृत्यम स्वं राजा गातला अनंतरम. हा मी परत जातो जेव्हा म्हणाला दुष्ट, तेव्हा राजाला असं वाटलं की अरे किती आपल्याला जो उपकार केले. तो म्हणतो स्वनिरूपम प्रणयात प्राह, तेव्हा तो प्रेमाने म्हणाला, कृतार्थो अहम त्वया कृत, तू मला कृतार्थ केलं आणि तू मला ही सगळी बातमी दिली, माझ्या मुलाचा कंठावर दिला. आणि मग असं बोलून तो राजा जो आहे तो त्या दुष्ट दैत्याला, कारण त्याने मुनिरूप घेतलं होतं, म्हणून नमस्कार करून हा राजा सुद्धा दुसऱ्या वनात निघून गेला. आणि हा राजा निघून गेल्यानंतर राष्ट्रे महानथो भूत कोरस्त्वाध्वन वनपूर्वकम विललापम नृपा पुत्र शोकेन महता वृताः. त्या संपूर्ण राष्ट्रामध्ये मोठा हाहाकार माजला. आणि हा जो राजा होता तो शत्रुजित राजा, हा आपला मुलाचा मृत्यू झाला असं समजून हा अतिशय शोकाकुल असं झाला, शोक करू लागला. ही मदालसा जी आहे ती विदुषी सा अपि सुचिरम हृदित्थाथ मला मदालसा आश्वास श्वशुरो धैर्या द्विषाग्नी यथाविधी. आणि विद्वान असून, उत्तम अशी संस्कारी असून, विद्वान त्याला ज्ञान आहे अशी जी मदालसा, ती सुचिरम रुचिरत्वात मदालसा आश्वास्य श्वशुरो धैर्या, तिने धैर्यानं आपल्या सासऱ्याला आश्वासित केलं, आश्वासन केलं. आणि धैर्यादी देशाग्नी यथाविधी ही, आणि तिने अत्यंत धैर्यपूर्वक अशा पद्धतीने अग्नी प्रवेश केला सती जाण्याकरता. पुढे शोकमग्नाहा प्रजा सर्वा हाहाकारो महानभूत स्नात्वा निर्बोधितो राजम जलम प्रादाख्य यथाविधी. आणि अशा पद्धतीने त्या मदालसेनी अग्निप्रवेश केल्यानंतर सारी पूर्ण जी प्रजा होती, शोकमग्न हा प्रजा सर्व हाहाकार महान अद्भुत, तिथे हाहाकार उडवला. आणि मग इतरांनी राजाला समजूत घातल्यानंतर सात्मात्म्याने बोधितो राजा, त्या इतरांनी समजूत घालून त्या राजाने स्नान करून मग यथाविधी जलप्राशन केलं. तो राजा पाणी प्यायला. इतका इकडे सगळा प्रकार झाला, कारण तो दुष्ट तर निघून गेला होता. मदालसीने अग्निप्रवेश केला. आणि मग सगळ्याजून हाहाकार उडाल्यानंतर मग राजाने शोक थोडं दूर करून जलप्राशन केलं वगैरे. पुढे काय झालं,
अत्रांतरे वनादैत्य सुअश्वारूढ ऋतुध्वजा खिन्ना दृष्टवान खिलान सर्व श्रुत्वा अद्भुत दुःखितो भृशम. इतक्यात वनातून आल्यानंतर अश्वारूढ अत्रांतरे वना आदित्य सो अश्वारूढ ऋतुध्वजा तो वनातून अश्वारूढ जेव्हा जंगलातून परत आला आणि त्यांनी या सगळ्यांना खिन्ना दृष्टवान अखिलान सर्व सगळ्यांना जेव्हा अशा पद्धती खिन्न झालेलं असं पाहिलं तेव्हा त्याला सुद्धा खूप दुःख झालं. आणि मग पुढे काय चिरं विमुष्यम संकल्पम प्रिया नृण्याय सो करोत इह जन्मने चार्वंगी न भोक्षे त्वाम विनेत राम. बराच वेळ विचार करून त्याने असा संकल्प सोडला की आपल्या प्रिय पत्नीच्या ऋणातून जणू काही मुक्त होण्यासाठी प्रिया नृण्याय सो करोत चिरं विमुष्य संकल्प त्यांनी असा संकल्प केला की इह जन्मनी चार्वंगी न भोक्षे आता या जन्मात त्या मदालसेशिवाय न भोक्षे त्वाम विनेत राम इतर कुठल्याही स्त्रीचा मी उपभोग घेणार नाही. असं त्यांनी संकल्प सोडला जणू काही संकल्प मनात केला. आणि पुढे काय झालं ते आता आपण पुढल्या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपण स्वल्प विराम घेऊया आणि पुढे या कुवलयाश्व आहे मदालसा आहे यांची पुढे कथा कशी पुढे झाली ते महाराज काय वर्णन करतात ते आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.